सावकाश सावकाश. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन येथे वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून 4 मोटरसायकल आणि 1 घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. या चोरट्याकडून 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एका दुचाकी चोरीच्या घटनेत तपास करत असताना CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. प्रकाश तेज विश्वकर्मा, सध्या राहणार चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ राहणार नेपाळ असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे मिळून आलेल्या दुचाक्यांमध्ये दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील 4 आणि तळेगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील 1 असे 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून स्प्लेंडर, होंडा शाईन तसेच 1.5 ग्रॅम सोन्याचे पदक असा 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लॉजमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्री करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत लॉज मॅनेजरला अटक केली आहे. ही कारवाई आळंदी फाटा परिसरातील एका लॉजवर करण्यात आली. दीपक मधुकर जाधव, वय वर्ष 25, राहणार दिघी, मूळ राहणार इच्छापूर, तालुका शहापूर, जिल्हा बऱ्हाणपूर असे अटक केलेल्या आरोपी लॉज मॅनेजरचे नाव आहे. पोलीस हवालदार संदीप दोडके, वय वर्ष 40 यांनी शुक्रवारी दिनांक 20 रोजी आळंदी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी लॉजमध्ये 4 महिलांकडून देहविक्री करवून घेत होता. पोलिसांनी छापा टाकून कारवाई करत या आरोपीला अटक केली, तर आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत. स्वयंपाकासाठी गॅस मिळत नाही, हॉटेलही बंद आहेत. जे सुरू आहेत ते थाळीचे भाव वाढले आहेत, त्यामुळे जेवणाची भ्रांत आहे. 15 रुपयांचा वडापाव 25 ते 30 रुपयांना मिळतो आहे. गॅस टंचाई आणि कच्चा माल आयातीतील अडथळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या उद्योजकांच्या पुढे मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. MIDC भागातील कामगार काम सोडून निघून जात आहेत. गॅस मिळत नसल्याने एजन्सी बाहेर नागरिक आक्रमक होत आहेत. इराणमधील युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. चाकणमधील अनेक हॉटेल्स आता चुलीच्या आधारावर सुरू असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यात सिलेंडरसाठी एजन्सी बाहेर रांगा लागत आहेत. नोंदणी असेल तरच सिलेंडर मिळतो आहे, मात्र नोंदणी नसलेल्यांना सिलेंडर मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. अवैधरित्या गॅस सिलेंडर भरून देणाऱ्यांनी किमती वाढवल्या आहेत. कामगारांना 1 किलो गॅससाठी 400 ते 500 रुपये मोजावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद आहे, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, अन्नपदार्थ विक्रेते अडचणीत सापडले आहेत. अनेकांचे स्टॉल देखील बंद झाले आहेत. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून गॅस सिलेंडर बरोबरच युरिया खताच्या टंचाईने शेतकरी त्रस्त झाले आहेत. खेड तालुका विक्री संघाच्या केंद्रात युरिया खरेदीसाठी शनिवारी दिनांक 21 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. गॅस सिलेंडर आणि शेतीसाठी गरजेचे खत मिळवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी आणि कामगार वर्ग उन्हात उभे राहून या टंचाईचा सामना करत आहेत. रविवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी मध्यरात्री चाकण येथील आंबेठाण पुलाजवळ भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या घटनेची चाकण नगर परिषदेने गांभीर्याने दखल घेत संबंधित परिसरात जलद कृती दल तैनात करून आंबेठाण चौक, पूल व मार्केट यार्ड परिसरातील हल्ला करणाऱ्या भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या कुत्र्यांना नगर परिषदेच्या भटक्या कुत्र्यांसाठी तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर रेबीज प्रतिबंधक लसीकरण व निर्बीजीकरण करण्यात आले. घटनेच्या ठिकाणी आंबेठाण चौकातील पुलाखालच्या परिसरात तात्काळ उपाययोजना करण्यात येऊन पुलाखाली प्रकाश व्यवस्था, लाईट्स व CCTV कॅमेरे बसवण्यात आले असल्याची माहिती शिवसेना गटनेते नितीन गोरे व नगराध्यक्ष मनीषा गोरे यांनी दिली आहे. खेड तालुक्यातील मोई येथे पुणे चक्रकार रिंग रोड काम सुरू असून रिंग रोड संपादित केलेल्या जागेबाहेर शेतात माती मुरुम शेतकऱ्यांच्या शेतात विना परवानगी टाकल्याने शेती नापीक होत आहे. ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदल होत असल्याने भात शेतात पाणी जाणार आहे. पुणे चक्रकार रिंग रोड कृती समिती अध्यक्ष पाटील बुवा गवार यांनी MRDC अधिकारी राहुल पवार यांना प्रत्यक्ष जागेवर पाहणीसाठी बोलवले होते. मोई, निघोजे, कुरुळी परिसरातील शेतकऱ्यांना ठेकेदार व त्यांचे अधिकारी दाद देत नसल्याने याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन देणार असल्याचे गवार यांनी सांगितले. तुमच्याबद्दल कोणी न वाईट म्हणतंय मला ते सांगा. दिली ना, तुमचं जे काय मटेरियल पडलं ते मी उचलायला लावलं. सहकार्य त्यांना करायचं तुम्हाला. कॉन्ट्रॅक्टरबद्दल आपली तक्रार आहे साहेब. हे मध्ये जवळजवळ आमचं 50-100 माणसाचं कुटुंब आहे. 4 एकर जागा गेलेली आहे आमची आणि दोन्ही साईडला जागा शिल्लक राहिली.
थोडी थोडी जागा शिल्लक राहिली शेती आमची आणि त्याच्यातून सुद्धा आता पावसाळ्यात जर शेती वाहून गेली भात खासराची तर हीच वापर करतात, त्यात मटेरियल टाकतात सांगा. आणि आम्ही पाणी नैसर्गिक पाणी वडा हा रिंग रोडमध्ये गेला आहे. तेव्हा त्यांना सांगितलं रिंग रोडमध्ये तुम्ही ना एक्स्ट्रा एस्टिमेट करून तो वड्याचा आहे ना असा कॉन्क्रीटमध्ये वडा काढून द्या. ते म्हणतात रिंग रोडच्या कडेला 110 मीटरमध्ये 1.5 मीटर शिल्लक राहिले त्या 1.5 मीटरमधून वडा काढून देऊ. 1.5 मीटरमध्ये वडा बसन कसा आहे, पाऊस किती पडतो किती नाही. परत आमच्या शेतात पाणी घेतल्यानंतर याला PNC वाल्याला बघा जायचं का MSC बघा जायचं साहेबला 3 बदलून काय करायचं आम्ही सांगा तुम्ही. आणि पावसाळ्याच्या आधी मी तो विषय मिटवून देतो. ठीक आहे, मी बोललोय त्यांना. रोडचं काम चालू आहे साहेब. तर हे आमची शेती राहिली शिल्लक, इकडे शेती शिल्लक राहिली आणि नैसर्गिक वाडा याला फिटून होता. इथून तो वाल झाले त्यांची इकडून नैसर्गिक वाडा होता तो आता रोडमध्ये गेला. मग आता वाडा नैसर्गिक वाडा इकडं हे केलेलं त्यांनी आणि इकडं बरं मोठं तळा आणि 1-1.5 किलोमीटर लांबून पाणी येतं. पाणी वाड्यामध्ये मावत नाही एवढं मोठं भरपूर पाणी येतं आणि हे पाणी सगळं शेतात शेतीचे नुकसान होईल सगळी. आणि ते आता काय म्हणतात की वाडा तुमच्या शेताच्या कडे मी वाडा काढून देतो तुम्हाला. म्हणजे आमचा नैसर्गिक वाडा हा रिंग रोडमध्ये गेला म्हणून त्यांनी रिंग रोडमधूनच असा जसा हा केला इकडे दाखवून साहेब कॅमेरा जसं हे केलं तसं इकडं रिंग रोडमधूनच करून द्यायचा ना वाडा असं आमचं म्हणणं आहे. ते म्हणतात याच्याकडे मी तुम्हाला काढून देतो 1.5 मीटरमध्ये. 1.5 मीटरमध्ये पाणी बसणार का साहेब. ही कामं करून जाणार निघून आणि आमची राहिलेली शेती थोडीशी एखादा एकर ती वाया जाणार. आता पाणी शिरलं बघा माती ठीक आहे आमच्याच जागेत टाकली. हे सगळं आमच्या जागेत नुकसान केले. आता पाऊस आला तर आम्ही कसं काय शेती करणार इथं सांगा. शेती करणार आहे का आम्ही इथं भातबीत लावून खासर होतं आमची काय करणार इथं. मग नुकसान केलं PNC कॉन्ट्रॅक्टरवाले एकदम थर्ड क्लास पाणी काम चाललेलं आहे इथं त्यांचं. शेतकऱ्यांची नुकसान करायची 110 मीटरमध्ये करा ना. 110 मीटरच्या सोडून बाजू ठिकाणी तुम्ही जागा वापरता, मुरम टाकता, रस्त्याला जाय करायला वापरता हां. त्यामुळं आमचं म्हणणं आहे या PNC वाले तक्रार आपण करणार आहे. MSCRD का करणार आहे नंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्र्यांना बी करणार आहे किंवा यांनी असं आहे ना शेतकऱ्याचे नुकसान करून हे असं रोडचं काम करू नये. नाही तर आम्ही आहे ना आंदोलन करीन नाही तर परत आहे ना ते काम आम्ही थांबवीन रिंग रोडचं. कारण इथं सगळं आमच्या शेतीत राहिलेली शेतीमध्ये त्यांनी माती बिती टाकली बघा ना. काय करणार आहे आता पाऊस कधी पडतोय त्या दिवशी पाऊस पडला शेतकऱ्याचे नुकसान झाले आणि इथं आता अख्ख्या शेतामध्ये त्यांनी माती टाकलेली. आज MSCRDचे राहुल पवार साहेब आले होते त्यांनी सांगितलं त्यांना हे माती बिती उचला आणि त्यांचं 110 मीटरच्या बाहेर काय वापर करू नका. तरी ती लोकं करतात रुत्रीचं सारखं. आम्ही काय बघायला लक्ष नाही देत. आता रोडचं काम चांगलं चाललं आहे सगळ्यांसाठी चांगलं आहे अजून चांगलं व्हायसाठी हो द्या रिंग रोडचं काम. एकतर आम्हाला काय 3 आणि 4 3.5-4 लाख रुपये 5 लाख रुपये गुंठ्यांनी जागा दिली. बाजार चालला 20-25 लाख रुपये मुळी गावामध्ये रिंग रोडचा हे आणि रिंग रोडचा बाजार 3 आणि 4 आणि 5 लाख रुपये बाजार बसला. इंद्रायणी तीरावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिराच्या नजीकच हरिहरेंद्र स्वामींचा मठ बसलेला असून चैत्र शुद्ध षष्टीला अष्टमी व दशमीला 3 दिवस उत्सव असतात. षष्टीच्या वेळी हरिहरेंद्र स्वामी यांचा समाधी उत्सव असतो. स्वामी पैठणहून इ 1761च्या सुमारास आळंदीस आले व येथील सिद्धबेटात वास्तव्य करून राहिले. तेथे श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांना कानिफनाथांच्या स्वरूपात भेटले असे सांगतात. हरिहरेंद्र स्वामींच्या मठात असलेल्या 3 समाधींपैकी एका समाधीवर शिलालेख कोरला असून 3 ओळींचा व खोदीव अक्षरांचा आहे. याचे प्रथम वाचन V.K. राजवाडेंनी केले असून नंतर त्यात ग.ह. खरेंनी काही दुरुस्ती केली. हा शिलालेख आळंदीतील सर्वात जुना शिलालेख असून मराठी भाषेतील जुन्या शिलालेखांपैकी एक आहे. हरिहरेंद्र महाराज स्वामी मंदिर हे पुरातन हेमाडपंथीय मंदिर आहे. मंदिराचा वरील भाग घुमटाकार आहे. आषाढी कार्तिकी नगर प्रदक्षिणावेळी माऊलींची पालखी या मठात येते. त्यानंतर माऊली मंदिरात जाते. खेड तालुक्यातील कोळये परिसरातील गाबरवाडी ठाकरवाडी पोस्ट गडद येथे आदिवासी ठाकर समाज मोठ्या संख्येने राहतात. मात्र हा समाज आजही विकासाच्या वाऱ्यापासून कोसो दूर आहे. या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासींच्या घरांची मरणासन्न अवस्था झाली आहे. सगळी घरे मोडकळीस आली आहेत. पावसाळ्यात गळणाऱ्या या घरांमध्ये वास्तव्य करणे कठीण होत आहे. या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या निवाराचा प्रश्न गंभीर झालाय. अनेकदा शासन दरबारी विनवण्या करूनही कोणीच मदत करत नाही. स्थानिक ग्रामसेवक व सरपंच यांनाही याबाबतची कल्पना देण्यात आली, मात्र कोणीही मदतीला पुढे येत नसल्याचे स्थानिक आदिवासींनी पुणे लाईव्हला कळवले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासींची 3री पिढी आहे, मात्र आजपर्यंत कोणालाही घरकुल मंजूर झालेले नसल्याचे आदिवासींनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे.
वाघोल येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेड तालुक्यातील बहुळ गावचा सुपुत्र पैलवान निखिल वाडेकर याने 79 किलो गटात कांस्य पदक मिळवले आहे. खेड तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागातील आंबोली येथील प्रज्वल अशोक खंडागळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवत कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. प्रज्वलच्या यशामुळे आंबोली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शनिवार दिनांक 21 मार्च जागतिक वन दिनानिमित्त वन परिक्षेत्र चाकण अंतर्गत वन परिक्षेत्र कार्यालय चाकण येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. 21 मार्च जागतिक वन दिनानिमित्त वन परिक्षेत्र कार्यालय चाकण मधील सर्व अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर, कार्यालयीन कर्मचारी, रेस्क्यू टीम मेंबर्स उपस्थित होते. बिबटे, हिंस्र आणि भटकी प्राणी सर्वत्र उच्छाद मांडत असताना वन विभाग जनजागृती आणि उपाययोजना सोडून अन्य सर्व कार्यक्रम साजरे करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर नगर परिषद आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. राजगुरुनगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धांना मिळाला. सहभागी स्पर्धकांना टी शर्ट देण्यात आले होते. राजगुरूंच्या जन्मस्थळावर बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडबोर आदीसह मुख्याधिकारी अंबादास गरकळ, सर्व नगरसेवक आदीसह शहरातील विविध पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी बाफना रंग मंदिरात शाहीर अभिमुंडे यांचे व्याख्यान झाले. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव ते रोहित्र चोरट्यांनी रोहित्र फोडून तोडफोड करून नुकसान केले आहे. तसेच तांब्याच्या तारा लंपास केल्यात. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी मंत्री व शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे व सर्व शिवसैनिकांकडून श्री क्षेत्र चक्रेश्वर मंदिर चाकण येथे अभिषेक करण्यात आला. आमदार सचिन अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या दृष्टीने आपला तालुका ब्रँड शिवसेना असेल. आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 21 मार्च 2026 रोजी कांद्यांची 8,000 क्विंटल आवक होऊन कांद्याला 800 ते 1400 रुपयाचा प्रति क्विंटलला भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. राजगुरुनगर येथे रमजान ईद मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. प्रसिद्ध ऐतिहासिक दिलावर खान दर्गा मैदानावर शनिवारी 21 मार्च 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता राजगुरुनगर व परिसरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन ईदची नमाज अदा केली. यावेळी मशिदीचे प्रमुखांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजानचे महत्त्व सांगत नमाज अदा केली. शहरातील विविध मशिदींचे मौलाना आणि मान्यवर देखील उपस्थित होते. चाकण परिसरात शनिवारी 21 मार्च 2026 रोजी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी शिरखुर्माच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. चाकण शहरातील बाजारपेठ त्याचप्रमाणे संग्राम दुर्ग किल्ला व या ठिकाणी नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामा मस्जिद बाजारपेठ चाकण येथे खिदमत फाउंडेशन यांच्या वतीनं शिरखुर्माचे आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा सण मोठ्या उत्साहात सामाजिक सलोख्याचे एकतेचे दर्शन घडवत साजरा केलाय. चाकणमधील याच कार्यक्रमावर थोडक्यात नजर टाकूया. एक साइड में मंदिर है, एक साइड में मस्जिद है. ऐसा भाईचारा कहीं भी देखने को नहीं मिलता. ऐसा ही भाईचारा कायम रहे. और ईद की आप सबको पुलिस डिपार्टमेंट की तरफ से बहुत बहुत बधाई. थँक्यू. आज देशभरामध्ये रमजान ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देत असताना चाकणमध्ये जो काय आमचा मुस्लिम समाज आहे त्या समाजाचा आणि हिंदू बांधवांचा एकजीव आणि एकरूप करण्याचं काम इथला जो समाज आहे तो सातत्यानं करत असतो. त्यामुळं मी हिंदू बांधवांचे आणि मुस्लिम बांधवांचे या ठिकाणी मनापासून ईदच्या निमित्तानं आभार मानतो, स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी ईद निमित्त एक चाकण पत्रकार संघाचे कार्यकर्ते व सगळे पत्रकार उपस्थित राहून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले. आमच्याच तर्फे सर्वातर्फे पत्रकार संघाला रमजान ईदमुळं मी संपूर्ण चाकणवासीच्या वतीने सगळ्या मुस्लिम बांधवांना
हार्दिक शुभेच्छा देतो. आणि नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड, जिल्हा काँग्रेस प्रवक्ता पुणे. आज चाकण शहरामध्ये खिदमत फाउंडेशन चाकण यांनी सर्व मुस्लिम बांधव आणि सर्वच धर्मियांना ईदच्या निमित्ताने निमंत्रण दिलं होतं. अतिशय छान कार्यक्रम झाला. या निमित्ताने मी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे सर्व समाजांना एकत्र घेऊन चाकणची वाटचाल सुरू आहे आणि हीच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची प्रथा आणि परंपरा अशीच कायम पुढे राहो याच शुभेच्छा देतो. आणि खिदमत फाउंडेशनचे आमचे मित्र सरफराजभाई सिकिलकर यांनी जे नियोजन केलं ते अतिशय चांगले. बाकीचे जे आमचे मित्रमंडळी आहेत मुस्लिम समाजाचे त्यांचंही मोठं सहकार्य आहे. स्वतः समाजातील तरुण मुलं या ठिकाणी कामात पुढाकार घेत आहे. ही चांगली बाब आहे आणि सर्वच धर्मियांना या ठिकाणी त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि मोठ्या प्रमाणावर सर्वच धर्मीय लोक येथे येऊन शुभेच्छा देत आहे. हे वातावरण चांगलं आहे आणि असंच हे टिकावं ही माझी सदिच्छा आणि शुभेच्छा सर्वांनाच आहे. ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेतलाय आणि समाजामध्ये एकोपा कसा राहावा त्यासाठी सर्व समाज बांधव हे या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि एक दुसऱ्याला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. मी सर्व बांधवांना ही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सद्भावना आणि ऐक्याचं प्रतीक असणारं रमजान ईद ही आज पूर्ण भारत देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये सेलिब्रेट केली गेली. तर आज प्रामुख्याने आमच्या चाकण शहरामध्ये समस्त मुस्लिम समाजातर्फे आणि खिदमत सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व हिंदू मुस्लिम सर्व समाज बांधवांना येथे बाजारपेठेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. त्याच्यामध्ये शिरखुर्म्याचा त्यांना आस्वाद देण्यासाठी सर्वांना निमंत्रित करण्यात आलं. त्यामध्ये सर्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात श्री स्वामी समर्थ मंदिर पादुका मठ चाकण धाडगे मळा येथे मोठ्या उत्साहात श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन साजरा करण्यात आला. 3 ते 4 हजार लोकांच्या महाप्रसादाचं आयोजन यावेळी करण्यात आल्याचं प्रमोद टिळेकर, वामन गोरे, शेखर पवार यांनी सांगितलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 21 मार्च 2026 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची प्रचंड आवक झालेली आहे. त्याचप्रमाणे आज फ्रूटची आवक ही मोठ्या प्रमाणात होऊनही त्याला गिऱ्हाईक नाही, कारण की रमजानचा आज सण असल्यामुळे या ठिकाणी फ्रूटला गिऱ्हाईक बिलकुल नाही आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 6 ते 7 रुपये झालेली, फुलावर 8 ते 11 रुपये किलो झालेली, वांगे असेल वांगे 20 ते 25 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव थोडे वाढलेले आहेत, टमाटे 15 ते 17 रुपये किलो झालेले, कारली 30 ते 40 रुपये किलो झालेले, गवारी 60 ते 70 रुपये किलो झालेले, दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो झालेला आहे, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवग्याचे भावसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. मिरची ज्वेलरी असेल ज्वेलरी 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे काळी मिरची असेल काळी ती 60 ते 70 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे दोडका असेल दोडका 25 ते 30 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडासुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजमा असेल राजमा 35 ते 40 रुपये किलो आहे. पावटा 40 ते 50 रुपये किलो आहे. भेंडीसुद्धा भाव एकदम कमी झालेले आहेत. भेंडी 20 ते 30 रुपये किलो झालेली आहे. गाजर 20 ते 30 रुपये किलो आहे. घोसाळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो झालेले आहे. काकडी असेल काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर 70 ते 80 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव टिकून आहे. वाटाणा 45 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील पालेभाज्यामध्ये कोथिंबीर असेल कोथिंबीर 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे मेथी असेल मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापूसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. पालक 5 ते 6 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.